ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली आहे. यामध्ये पहिलाच निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने लागलाय. ब वर्गातून अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. एकूण 102 मतांपैकी 101 मतं वैध ठरली आहेत. त्यामधून अजित पवारांना तब्बल 91 मतं मिळाली आहेत. या गटात सहकारी संस्थाही मतदान करत होत्या. गेल्या 40 वर्षांपासून शेतीचे प्रश्न आहे तिथेच आहेत. एकीकडे आपण चंद्रावर यान पाठवलं, डिजिटल क्रांती केली, अर्थव्यवस्थेत मोठा पल्ला गाठला, परंतु आजही शेतीची स्थिती मात्र सुधारलेली नाहीये. शेती प्रश्नांमागच्या केवळ कारणांची चर्चा करण्यापेक्षा ते सोडवण्यासाठी नवी व्यूहरचना आणि कृतिशीलता आवश्यक आहे, असं मत सह्याद्री फार्मचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी केलंय. राज्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता नाही. बहुतांश शेत रस्त्यात पावसाळ्यात चिखल होत असल्यानं त्यातून बियाणे आणि खतांची वाहतूक करणे जिकिरीचे ठरते. शिवाय आता शेतीचे यांत्रिकीकरण वाढले असून अनेक शेतरस्ते अरुंद ठरल्याने ट्रॅक्टर चलित यंत्रे अवजारे अशा रस्त्यातून जात नाहीत. त्यामुळे मशागत ते शेतीमाल वाहतूक ही कामे खोळंबून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. खानदेशात यंदा जून महिन्यात केळी लागवडीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. मार्च आणि एप्रिलमध्ये चांगली लागवड झाल्यानंतरही जून जुलैमध्ये उष्णता, वारे, गारपीट आणि CMV रोगाच्या भीतीने शेतकरी लागवड टाळत आहेत. पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे. केंद्र सरकारने सोयाबीन, तुरीसह विविध शेतीमालाच्या हमीभावात वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही स्थानिक बाजार समितीत शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याचे चित्र आहे. हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत हळद दरात सौम्य वाढ दिसून आली आहे. सध्या सरासरी 12,000 रुपये दर असून काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हळद रोखून ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेल्या DAP खताची मागणीपेक्षा केवळ 25%च पुरवठा झाल्याने यंदा शासन यंत्रणेकडून शेतकऱ्यांना पर्यायी खतांद्वारे समाधान केले गेले. अजूनही या खताची टंचाई कायम असून शेतकऱ्यांना संयुक्त खतांशिवाय पर्याय राहिलेला नाही. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.